सविता देशमुख, वय वर्ष 38, कोल्हापुरातल्या शिवप्रसाद कॉलनीमध्ये राहणारी 2 मुलांची आई. नवरा काही वर्षापूर्वी अपघातात गेल्यापासून सविता एकटी संसाराचा गाडा ओढत होती. घरी 4 भिंती, लहानशी ओसरी आणि खूप साऱ्या आठवणी होत्या. पण रोजचं जगणं चालवण्यासाठी तिचं खऱ्या अर्थाने युद्ध सुरू होतं. 2014चं वर्ष. शेतमजुरी आणि घरकाम करूनही पैसा अपुरा पडत होता. एका आपत्कालीन क्षणी तिने गावातील सावकार रमेश जाधवकडे पैसे उधार मागितले. रक्कम होती 50,000 रुपये. रमेशने पैसे दिले, पण त्याच्या डोळ्यातली नजर काहीतरी वेगळंच सुचवत होती. सुरुवातीला फक्त व्याज मागणं होतं, पण नंतर त्याने सविताच्या एकटेपणाचा फायदा घ्यायला सुरुवात केली. हळूहळू तो तिच्या घरी यायला लागला. सुरुवात गोड बोलण्याने आणि मग त्याच्या स्पर्शाने झाली. सविताने विरोध केला, पण रमेशने भावनिक आणि मानसिक दबाव टाकून तिला सहमत केलं. सौदा सुरू झाला होता, पण नकाराची मुभा सविताकडे नव्हती. त्याच्या भेटी आता उघड नव्हत्या, पण गावात कुजबूज सुरू होती. सविताला त्याचं वागणं कधीच स्वीकार्य नव्हतं, पण तिने त्याला सहन केलं. आपल्या मुलांसाठी, समाजासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी. रमेशने या संबंधाचा गैरफायदा घेऊन गुपचूप फोटो व्हिडिओ काढले. एक दिवस सविताने त्याला नकार दिला, तर तो म्हणाला, हे फोटो व्हायरल करीन, तुझ्या मुलांनाही जगू देणार नाही. ती हादरली, पण आता तिने थोडं अंतर ठेवलं. त्याच दरम्यान रमेश म्हणाला, पैसे नकोत, घर लिहून दे, नाहीतर सगळं संपवीन. दडपणाखाली सविताने घराच्या कागदांवर सही केली. आता ती तिच्या स्वतःच्या घरात पाहुणी झाली होती. रमेशचा लालच काही थांबत नव्हता. तो आता तिच्या मोठ्या मुलाच्या वागणुकीवरही टीका करू लागला. एक दिवस त्याने मुलाला मारलं आणि तो क्षण ठरला सविताच्या सहनशीलतेचा अंत. तिने निर्णय घेतला शाहूपूर पोलीस स्टेशन गाठायचा. सगळं स्पष्ट सांगितलं, मी त्याच्याकडून पैसे घेतले होते, पण त्याने माझं आयुष्यच गिळलं, शरीर, घर, मन आणि सगळं. पोलीस आधीच संकुचलेले, पण जेव्हा तिने मोबाईल मधले मेसेज, कॉल रेकॉर्डिंग आणि जुन्या पुराव्यांचे स्क्रीनशॉट दिले, तेव्हा त्यांनी गुन्हा नोंदवला. रमेशला अटक झाली. चौकशीत त्याने अनेक गोष्टी कबूल केल्या. त्याने व्याज दिलं, संबंध ठेवलं, फोटो काढले, पण सगळं सहमतीनं होतं असं सांगत राहिला. पण न्यायाने सविताची बाजू ऐकली. आजही सविता घरात आहे, पण तिचं घर आता तिच्या नावावर परत आलं आहे. ती एकटी आहे, पण आता ती बळकट आहे. समाजासमोर उभी राहून तिने दाखवलं, हिम्मत केली आणि अन्यायाला थांबवता येतं. गरजेमुळे घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्य उलथवतो. कुणाचीही मदत स्वीकारताना सावध राहा, कारण काही सौदे तुमचं अस्तित्व हरवू शकतात. आणि सर्वात महत्वाचं, भीती ठेवली तर सत्य गुदमरते, आवाज उठवला तर न्याय मिळतो. या घटनेबद्दल आपलं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.